पॉवर ही उपभोगण्यासाठी नसते, पॉवर ही समाजाच्या चांगल्याचा वापर करण्यासाठी असते। मुलींनी ऑलवेज स्वतःच्या पायावर उभं राहावं। इकॉनॉमिक इंडिपेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट महिलांसाठी, ते फार गरजेचं आहे। एकाच प्लॅनवरती न राहता प्लॅन बी पण ठेवावा। नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। स्वतःसाठी स्वप्न बघणं यात काही चूक नाही, हे महिलांना अनेकदा समजावून सांगायला लागतं। पण स्वतःसाठी स्वप्न बघायचं आणि ते हट्टाने साकार करायचं, अशाच एका स्वप्नाबद्दल आणि अशाच एका मुलीला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांचं नाव आहे स्मार्तना पाटील। स्मार्तनाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये। सातारच्या एका गावामध्ये जन्माला येऊनही, पाटलांच्या घरात जन्माला येऊनही डोक्यावर पदर घ्यायचं सोडून डोक्यावर टोपी चढवायची, हे पहिल्यांदा कधी लक्षात आलं? ॲक्च्युली लहानपणापासूनच तसं हे होतं, माझं स्वप्न होतं पोलीस डिपार्टमेंटचं। पण यामागची खरी माझी जर प्रेरणा कोणी असेल तर माझी आई आहे। कारण खेडेगावातलं वातावरण थोडं वेगळं असतं, त्याच्यात आमचं घर पाटीलकीचं, त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या होत्या, रीतिरिवाज पाळायचं हे सगळं कंपल्सरी आमच्याकडेही होतं। मुलींना तेवढा स्कोपही नव्हता, म्हणजे जर घरात पाहुणे आले तर बाहेर यायचं नाही, इथंपर्यंतचे असे बंधनं सगळे होते। तसे माझे वडील प्रोफेसर होते, त्यामुळं थोडंसं वातावरण आमच्या घरातलं वेगळं होतं, परंतु फार काही वेगळं नव्हतं, कारण गावात राहतो तर त्यानुसार राहावं लागतं। परंतु माझ्या आईची खूप इच्छा होती की मी जशी हाऊसवाईफ म्हणून राहिले तसं माझ्या मुलींनी राहू नये, आणि त्यामुळे तिनं आम्हाला अभ्यासासाठी लहानपणापासून खूप इन्स्पिरेशन दिलं। तिनं स्वतः अभ्यास दिला, इव्हन दो ती घरकाम सगळं सांभाळून शेतातली कामंही करायची आणि त्याबरोबर ती आमचा अभ्यासही घ्यायची। ती स्वतः शिकलेली होती, परंतु ती गृहिणी म्हणून होती, तिला नोकरी करता आलेली नव्हती। तर तिनं ते स्वप्न आमच्यामध्ये पाहिलेलं होतं आणि आम्हाला तिघी बहिणींना तिने इन्स्पायर केलं। जेव्हा की मी आज या पोस्टवरती आहे, माझी एक बहीण आता दुबईला डॉक्टरेट घेतलेली आहे, तिनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, ती दुबईला सेटल आहे। एक बहिणी एमफॉर्म करून पुण्यामध्येच कंपनीमध्ये चांगल्या जॉबला आहे। अशा तिनं तिच्या तिन्ही मुली घडवल्या, आणि यामागची माझी खरी जर प्रेरणा कोणी असेल तर ती माझी आई आहे। तुझं नावच इतकं वेगळं आहे, तर हे नाव नक्की ठेवलं कुणी? आईने ठेवलं की वडिलांनी ठेवलं? ॲक्च्युली ते नाव माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे। त्यांची तशी खूप लाडकी मुलगी होते मी, पहिलीच हे असल्यामुळं, आणि ते नाव त्यांनी ठेवलेलं आहे स्मार्तना। हे फार विचार करून त्यांनी नाव ठेवलं होतं, ते तयार करून स्वतः ठेवलेलं आहे। एक निर्णय जेव्हा हा घेतला की आता आपल्याला पोलीसमध्ये जायचंय किंवा पोलिसाच्या कुठल्या तरी हुद्द्यावर जायचंय, हे मुळात ठरलं कधी तुमचं? हे ॲक्च्युली फायनल डिसिजन झालं, लहानपणापासून वाटत होतं, परंतु डिसिजन झालं हे कॉलेजला, मी फार्मसीला 3rd इयरला असताना झालं। आणि त्या वर्षी मी बऱ्याच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुलेंचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं, की ज्यामध्ये वंदना कुलर मॅडम ह्या कलेक्टर होत्या सातारा जिल्ह्यामध्ये, मीरा बोरवणकर मॅडम ह्या SP सातारा होत्या, अर्चना त्यागी मॅडम ह्या ॲडिशनल SP कराड होत्या, जे माझं गाव आहे, आणि अजूनही महिला अधिकारी होत्या। तर त्यावेळेला टीव्हीला न्यूज आलेली होती की महात्मा फुलेंचं स्वप्न सातारा जिल्ह्यामध्ये 100 वर्षांनी पूर्ण झालं। म्हणजे मला ती स्क्रीन आजही दिसते, आणि कुठंतरी ती एवढी स्टक झालेली होती की मला असं वाटलं की मग मी असं का नाही काही करू शकत, आणि तिथून विचारायला सुरुवात झाली की यांच्यासारखं आपणही काहीतरी बनावं, आणि तिथून माझा हा प्रवास म्हणजे ठामपणे सुरू झाला। खरं तर खूपदा म्हणजे पुस्तकातून वाचलं जे तुम्ही बघता ते जास्त इम्पॅक्टफुल होतं, तसं तुमच्या बाबतीत झालं का? म्हणजे या सगळ्या जणी तुम्हाला एका लाईनमध्ये जेव्हा दिसल्या तेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही, मी हे करू शकते? हा, हे सगळं पाहिल्यानंतर त्या वर्षीचं महिला जागतिक दिनाच्या दिवशी कराडला एक मोठा कार्यक्रम होता आमच्या याच्यामध्ये, टाउन हॉलमध्ये। कराडचा टाउन हॉल खूप मोठा आहे, आणि तिथं महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला ओपन व्यासपीठ होतं, मुक्त व्यासपीट होतं। मीरा बोरवणकर मॅडम येणार होते, त्यामुळे मी तिथं पार्टिसिपेट केलेलं होतं, आणि तिथं मी भाषण केलेलं होतं। ते मॅडमने ॲप्रिशिएटही केलेलं होतं। तर त्यांना समोर पाहिल्यावरती आणि त्यांच्याकडून हे ॲप्रिशिएशन मिळाल्यानंतर याची म्हणजे माझा हा निर्णय खूप ठाम झालेला होता की आपल्याला या मार्गाने जायचं आहे। पण या मार्गाने जायचंय हे जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा हे घरच्यांना सांगितलं कसं, बोललात कसं या विषयावर? ॲक्च्युली पोलीस म्हटलं की क्रिमिनल्स आहे, यांच्याशी सतत देवाणघेवाणचा विषय असतो, पकडणं असतं, प्रशासन असतं, या सगळ्यात आपली मुलगी जावी असं फार कमी पालकांना खरं तर आजही वाटतं।
एक्झॅक्टली. आणि तसं पाहिलं तर माझे वडील तर प्रोफेसर होते, त्याचबरोबर गावातले आमचे कस्टम्स वगैरे ह्याच्यानुसार तर मुली अशा क्षेत्रात येणं म्हणजे ह्याचा विचारच कुणी करू शकत नव्हतं तिथं. माझ्या वडिलांचा स्वभावच मूळतः खूप शांत होता. आपले एका मार्गाने जाणारे, त्यांचं नाव ही शांतारामन लोक म्हणायचेही नावासारखीच ही व्यक्ती आहे. गावामध्ये चांगलं त्यांचं हे होतं. आणि त्यांनी माझ्याबद्दल वेगळं स्वप्न पाहिलेलं होतं की त्यांना वाटत होतं आपल्या मुलीने डॉक्टर व्हावा, जेव्हा की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मग आम्ही दोघांच्या कॉम्प्रोमाइजमध्ये मी फार्मसी ॲक्सेप्ट केलेलं होतं. फार्मसीचं हे घेत होते, ते त्याच कॉलेजवरती प्रोफेसर होते. त्यांना हे तसं मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी थोडंसं या गोष्टीला विरोधच दाखवलेला होता वडिलांनी. पण मी माझ्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्याच्यासाठी माझी काही करायची तयारी होती. त्यामुळं त्यांचा विरोध जास्त काही टिकू शकला नाही. घराबाहेर पडलेल्या बंडखोर मुली आणि त्याही स्वतःच्या निर्णयासाठी ह्या आजही खरं तर ऍक्सेप्टेबल नाही होत, नंतरही नाही आणि सुरुवातीलाही नाही. म्हणजे निर्णय घ्यायची खरं तर ताकद असली तरी बऱ्याचदा मुली हे टाळतात. तुम्ही याच्या एक्झॅक्ट विरुद्ध केलं. आई वडिलांच्या मनासारखं करिअर न निवडता स्वतःच्या मनासारखं करिअर निवडलं आणि त्यासाठी तो झगडा दिला. पण याच्या मधली जी परिस्थिती होती की जेव्हा आई वडील कन्व्हिन्स होत नाही हे कळतंय, पण आपल्याला आपलं करिअरही करायचं, ही परिस्थिती नक्की तुम्ही हाताळली कशी? ऍक्च्युली ज्यावेळेला आपण असं निर्णय घेतो त्यावेळेला ठीक आहे, आपल्यामध्ये उत्साह खूप असतो किंवा एक आतून आग पेटून उठलेली असते की मला हे मिळवायचंच असतं. आणि ते वयही असं असतं की त्यावेळेला ते बाकी सराउंडिंगचा विचार करत नाही. कदाचित असंही म्हणता येईल की अज्ञानात सुख असतं, हे त्या गोष्टीला मी म्हणेन. कारण मला हा निर्णय घेताना माहीत नव्हतं की बाबा समाजात याच्या बाबतीत काय जास्त विचार केला जाईल. कारण माझं जग खूप छोटं होतं, माझं गाव, माझं घर एवढंच. आणि इव्हन कॉलेजही माझं तिथंच असल्यामुळे जास्त काही मोठं जग मी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळं तेवढा मला जगाचाही फार मोठा अनुभव नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या जगात बाहेर पडल्यावरती काय फेस करायला लागेल काय हे माहिती नव्हतं. परंतु एक परमेश्वराची ताकद, त्यांच्या आई वडिलांनी जरी विरोध केला तरी त्यांचे आशीर्वाद पाठीशी होतेच. पण असं वाटत होतं की आपण एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, याच्यात फेल झालो तर आपल्या आयुष्यात पुढे काहीच नाही, हेही जाणवत होतं. त्याच वेळेला एक आतून प्रेरणा मिळत होती की नाही, तुला हे मिळवायचं आहे. तू जर घराच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे तर काहीतरी घेऊनच तुला आता घरात परत जायचं आहे. आणि हे जेव्हा आठवायचं किंवा त्यात टाइम मी बरेचसे पुस्तक वाचायचे ज्याच्यामध्ये अब्दुल कलाम होते, किरण बेदी होते, गोरा खैरनार होते. ह्या लोकांचं जेव्हा वाचलं त्यावेळेला मला जाणवलं की ह्यांच्या आयुष्यामध्येही असंच संघर्ष आहे. प्रत्येकाच्या संघर्षाला एक वेगळं नाव आहे. काहींच्या घरच्यांनी जरी साथ दिली तरी पुढचा प्रवास त्यांनी एकट्यानेच खडतर केलेला आहे. आज आता या क्षणी माझ्या घरचे बरोबर नसतील तरी माझा आणि त्यांचा प्रवासही कुठेतरी हा खडतर आहेच. आणि ह्या संघर्षातून शेवटी जर आपली जिद्द पक्की असेल तर यशही मिळतं. या गोष्टीवरती माझा फार ठाम विश्वास होता त्या काळात. त्यानुसार मी स्वतःची मानसिकता तेवढी खचू दिली नाही. कधी कधी ती खचायची. सण वगैरे आला तर असं वाटायचं की आपण हे सेलिब्रेट नाही करू शकत, आज आपल्या घरच्यांबरोबर नाहीये, ह्यामुळे वाईट वाटायचं, रडायलाही यायचं. परंतु आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे हे जेव्हा लक्षात यायचं तर त्याच्यासाठीही आपल्याला त्याग केला पाहिजे. आणि किरण बेदी मॅडमचं एक वाक्य आहे की आजच्या ज्या सुखांचा तुम्ही त्याग कराल उद्याचं यश मिळवण्यासाठी, तर ज्यावेळेला ते यश मिळेल त्याच्या दुपटी टिपटीनं ती सुख तुम्ही अनुभवू शकाल. हे एक वाक्य त्यांचं मला कायम आठवत राहायचं. त्याचबरोबर अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादी एनर्जी म्हणजे विचार करता त्यावेळेला त्याची एनर्जी अंतराळात जाते आणि तिथून ती अजून ऊर्जा घेऊन तुमच्यामध्ये प्रवासते, ज्यामुळे तुम्हाला अजून काम करण्याची ताकद येते. अशा काही ह्या लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला सतत प्रेरणा द्यायच्या, आठवायच्या, की त्यामुळे मी ह्या प्रवासामध्ये खरतरपणे फाईट करू शकले. आज आपणही बघतोय की अनेक मुलं, तुम्ही स्वतः पोलीस यंत्रणेत काम करतात, अनेक मुलं आहेत आई वडिलांवर रागावून किंवा काही गोष्टी दिल्या नाही तर हट्टाने घराबाहेर पडतात. ते घराबाहेर पडणं आणि हे घराबाहेर पडणं, याला तुम्ही डिफरन्शिएट कसं करता? हा 100% आहे की क्षणिक रागाच्या भरात पडणं किंवा आपला एखादा छोटासा हट्ट पुरा झाला नाही म्हणून बाहेर पडणं, त्याच्यामध्ये तेवढी इन्स्पिरेशन नसते, तेवढी जगात लढण्याची ताकद नसते. आणि आताचं जग तेवढं सेफही राहिलेलं नाहीये की मुलांनी बाहेर पडलं तर ते सेफ राहू शकतील एवढी गॅरंटी पूर्णपणे आपण देऊ शकत नाही. तर त्या बाबतीत तो मुलांनी विचार करू नये. एखाद्या ध्येयासाठी झगडण्यासाठी जर तुम्ही बाहेर पडत असाल तर त्यावेळेला तुमच्याकडे एक ती ताकद येते. त्या ध्येयाच्या दिशेनं तुम्ही वाटचाल करत असताना मध्ये येणारे संकट दूर करून पुढे जाण्याची आणि एक अनामिक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते त्यावेळेला, कारण तुमचं इंटेन्शन चांगलं असतं, प्युअर असतं. तर ह्या सगळ्यातून आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर मी म्हणेन ध्येयासाठी बाहेर पडणं ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. आणि कुठल्या तरी छोटासा हट्ट आई वडिलांनी पुरा नाही केला एखाद्या मामुली, त्याच्यासाठी बाहेर पडणं, तर ह्यामध्ये खूपच फरक आहे.
पोलीस प्रशासनामध्ये आपल्या लक्षात येतंय की आत्ता पुढे थोडीफार संख्या महिलांची जी आहे ती वाढते, पण त्याचा जर विचार केला तर अजूनही ती तुरळक आहे. तर या सगळ्याची नक्की कारण काय असू शकतील असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं मी म्हणेन आता मी काम करते तर बऱ्यापैकी पोलीस फोर्समध्ये महिलांचा समावेश झालेला आहे, नाही असं नाहीये. आणि आता पहिल्यासारखं महिलांच्या मनात पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची भीती राहिलेली जाणवून येत नाहीये. आता माझा स्टाफ कितीतरी मोठ्या प्रमाणावर महिला काम करतात, फील्डवरतीही करतात, ऑफिस वर्क तर करतात, पण असं म्हटलं जातं की महिलांचे घरच्या प्रॉब्लेम्समुळे त्या मोस्टली हेच करत असतील, पण फील्डवरती अतिशय चांगल्या प्रकारे महिला कर्मचारी अधिकारी काम करतायत त्यांच्या लेवलला, हे मला फार प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळं असं नाही मला म्हणणार मी की याच्यामध्ये संख्या कमी आहे. रिझर्वेशन फुल कंप्लीट केलेलं आहे महिलांनी. पोलीस यंत्रणा म्हणजे 24/7 ऑन असलेलं आहे, शासन आहे, प्रशासन आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा वेळेला घर आणि काम याचं गणित नक्की कसं जुळवतं? हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमच्या मानसिकतेवरती डिपेंड आहे की ज्या वेळेला तुम्ही ह्या क्षेत्रात यायचं निवडतं त्यावेळेला तुमची ही मानसिकता पाहिजे की काही वेळेला आपल्याला काही गोष्टी घरातल्याही मागं साराव्या लागतात. बट तुमची आवड ही पण महत्वाची ठरते. जसं मला माझं घरही आवडीचं आहे कारण तिथे सगळे माझे प्रेमाचे माणसं आहेत, तिथं मी पूर्णपणे गुंतलेली आहे. सेम टाइम पोलीस डिपार्टमेंट हेही माझं पॅशन आहे, जे लहानपणापासून मी पाहिलेलं होतं. मग ह्यामध्ये कधी थोडंफार घरचे ह्याच्यामध्ये आपल्याला समजून घेणारच असतात आणि ते समजून घेतातच वेळ प्रसंगी तसं आलं तर. परंतु मला तेवढा प्रॉब्लेम कधी आला नाही की घर आणि पोलीस डिपार्टमेंट सांभाळताना माझ्या घरच्यांनी तेवढं मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे. आणि पॅशन असल्यामुळं मला काही गोष्टी सोडून जाताना तेवढं दुःख होत नाही. त्यामुळं मला तसा कधी आला नाही. सांगायचं म्हटलं तर उलट मी असं म्हणेन की गणेश उत्सव सगळे लोक साजरा करतात, आम्ही तर आमच्या घरचा गणपती बसूनच हे करतो, परंतु आम्ही सगळ्यांच्या बरोबर गणेश उत्सव साजरा करतो, मोठ्या प्रमाणावरती करतो. म्हणजे फक्त आमच्या घरापुरता न करता सगळ्या समाजाचा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो. त्यावेळेला ज्यावेळेला गणेशांच्या मिरवणुका चाललेल्या असतात त्यावेळेला आमचंही हृदय भरून येतं की या सगळ्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी आहोत. तो आनंद काही वेगळाच असतो. अशा प्रकारे मग हे सण असो किंवा काही असो, दिवाळी सारखे सण असले तरी जरी आम्ही बाहेर पेट्रोलिंगला त्या दरम्यान असलो तरी पाहत असतो की सगळे लोक हा आनंद लुटतायत आणि कुठंतरी त्याच्यासाठी आपण सपोर्ट करतोय, त्या आनंदाला धक्का लागू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. म्हणजे समाजाचं एक ऋण आहे ते आपण कुठेतरी पगार घेऊन फेडतोय. ही एक अतिशय सुंदर म्हणजे आपल्याला संधी परमेश्वराने दिलेली आहे, तर ती आपल्या चांगल्या प्रकारे वापरावी. ही ज्या वेळेला मनात भावना निर्माण होते त्यावेळेला कुठल्या गोष्टीची गिल्ट किंवा कुठल्या गोष्टीची खंत नाही राहत. एक जनरली सगळ्याच बायकांमध्ये असतं की आपलं मूल सोडून मग कामावर परतणं, हे तसं खूप डिफिकल्ट असतं. आणि दुसऱ्या बाजूला बऱ्याचदा कामकाजी महिलांच्या संदर्भात बोलताना अनेकदा असं सर्वच बोललं जातं की ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घराकडे दुर्लक्ष असतं किंवा मुलांकडे दुर्लक्ष असतं. तुमच्या बाबतीत हे तुम्ही हँडल कसं केलं आणि अशा पद्धतीचे काही कमेंट्स तुम्हाला आले का? नाही आले. ऍक्च्युली या बाबतीत मी माझ्या मुलाचे खूप सारे आभार माझ्या मुलाचे मानेन की मी म्हणेन माझ्या आयुष्यातली एकमेव अशी ती व्यक्ती आहे की जिनं सगळ्यात जास्त मला समजून घेतलेलं आहे. याचं क्रेडिट मी त्याला देईन कारण लहानपणापासून मी पाहिलं त्यानं आय डोंट नो कसं ऍक्सेप्ट केलंय ते पहिल्यापासूनच. तो कधी मी बाहेर पडले तर रडला नाही, मला मध्ये अडवाला नाही. तो फक्त एक प्रश्न विचारायचा की मम्मा केव्हा परत येशील, एवढा एक प्रश्न त्याचा असायचा. आणि आजही मी वेळेत नाही पोहोचले, संध्याकाळी उशीर झाला तर त्याचा एक कॉल असतो की तू कधी येणार आहेस असं. त्याच्यातच मी समजून घेते काय त्याला हवंय ते. पण त्यानं रडून कधी माझ्या वाटेमध्ये अडवा आला नाही. आणि तो लहान होता तरी पण दॅट टाइम पण मी एक्झिक्युटिव्हला होते, पण मी त्याला बरोबर घेऊन जायचे, माझ्या गाडीत असायचा तो. मग लॉ अँड ऑर्डर असो किंवा मीटिंग असो, त्याला कुठंतरी जवळपास ठेवायचे आणि ती सिच्युएशन मी हँडल करायचे. मी त्याला माझ्यापासून कधीच दूर नाही केला की कामामुळं किंवा काय, कधी हॉस्टेलला ठेवायचा प्रश्न आला नाही किंवा एक्झिक्युटिव्हला मला दिवस बाहेर जावं लागलं म्हणून त्याला घरी टाकून गेले असं कधीच नाही झालं. ऑलवेज मी त्याला माझ्या बरोबर ठेवला. म्हणून मी म्हटलं की आपली आवड आणि आपली पॅशन असेल तर आपण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळं मला माझ्या मुलाला टाकून जायची वेळ मीच येऊ दिली नाही कारण त्याच्यावरचं माझं प्रेम तेवढं होतं. टचवूड असं सगळ्यांच्या बाबतीत घडो असंही म्हणायला हरकत नाही. MPSC UPSC करणाऱ्या असंख्य मुली आणि महिलांचं प्रमाण जे आहे ते आता आपल्याला वाढताना दिसत लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरही. पण हा जो पूर्ण कृती कार्यक्रम आहे हा तसं तर खूप टाइम गिव्हिंग आहे किंवा खूप वेळ या सगळ्यामध्ये लागतो. अशा वेळेला या मुलींनी, खास करून मुलींसाठी म्हणून मी मुद्दामून स्पेशल म्हणते कारण पुन्हा लग्नानंतर मुलं हा सगळा प्रवास याच्यामध्ये असतो. तर या मुलींनी प्लॅन बी ठेवला पाहिजे का? ठेवायचं असेल तर काय ठेवलं पाहिजे?
मी तर म्हणेन मुलींनी ऑलवेज स्वतःच्या पायावर उभं राहावं. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. महिलांसाठी ते फार गरजेचं आहे इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. त्यामुळं एकाच प्लॅनवरती न राहता प्लॅन बी पण ठेवावा. परंतु तुमच्यात म्हणजे तेवढं जर स्किल असेल आणि तुमची जर तेवढी कष्ट करायची तयारी असेल तर MPSC UPSC ला वेळ नाही लागत. की जेव्हा की मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर फर्स्ट एक्झाम दिलेली होती, त्याच्यानंतर लगेच सेकंड दिली. तर सेकंडला फर्स्ट वेळेला मला तेवढी माहिती नव्हती, जस्ट फार्मसी झालेलं होतं. तर त्यावेळेच्या एक्झामला मला थोड्याशा मार्कांनी मी मेरिटमध्ये येऊ नाही शकले. पण त्याच्यानंतरचे जे दोन्ही अटेम्प्ट दिले, दोन्ही अटेम्प्टमध्ये मी मिळालेले होते. एकूण 3 पोस्ट मी मिळवलेल्या होत्या. तर तुमचं डिवोशन असेल आणि हे असेल तर त्या परीक्षाही पास होणं तेवढं अवघड नाहीये. पण काही काळ तुम्हाला सगळ्या गोष्टी मागं सारून त्याच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आणि त्याच्यात वेळ लागत असेल तर पॅन बी 100% मुलींनी ठेवावा. कारण मी परत सांगेन की इकॉनॉमिक इंडिपेंडन्स हे महिलांसाठी खूप गरजेचं आहे. इकॉनॉमिकल इंडिपेंडन्स बरोबर, पण जनरली MPSC UPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हटल्या की सगळ्यांना असं वाटतं की ही पॉवर आहे, ही पॉवर माझ्या हातामध्ये मला मिळणार आहे आणि ती पोस्ट मिळाली की मग मी ही पॉवर उपभोगू शकतो किंवा उपभोगू शकते. तर आता तुम्ही या पोस्टवर बसला आहात, जे स्वप्न बघितलंय ते साकार झालंय, तर खरंच हे असं असतं का की पॉवर उपभोगण्यासाठी असते का? त्याचा वापर नक्की कसा करता येईल? ऍक्च्युली पॉवर ही उपभोगण्यासाठी नसते. पॉवर ही समाजाच्या चांगल्याचा वापर करण्यासाठी असते. ठीक आहे, MPSC UPSC केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला अधिकारी बनता त्यावेळेला गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही अधिकार, काही शक्ती तुम्हाला प्रदान केल्या जातात. पण ते समाजाच्या चांगल्यासाठी दिलेल्या असतात, त्यांच्यासाठी वापरायचे असतात, ना की स्वतःसाठी वापरायचे असतात. आणि हे वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा जर तिचा गैरवापर झाला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्यालाही भोगावे लागतात. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हालाही माहीत आहेत. त्यामुळं सत्ता आली हातात म्हणून ती कशीही वापरणं किंवा मिळालीच आपल्याला तर आपण काहीही करू शकतो ह्या भ्रमात कुणीही राहू नये. MPSC UPSC झाल्यानंतर तोपर्यंत जग वेगळं असतं, त्याच्यानंतरचं जग फार वेगळं असतं. आपल्याला असं वाटेल की मी आता MPSC झालो, संपलं, माझ्या हातात सगळी पॉवर आली, मी ऑफिसर झालो. नाही, तिथून पुढचा संघर्ष वेगळा असतो. तिथून पुढचे जे प्रॉब्लेम्स असतात ते वेगळे असतात. ते ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला हे करायचे असतात. आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा, तुम्ही वापरलेल्या पॉवरचा समाजावरती परिणाम होत असतो, समाज मनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या सगळ्याचं भान ठेवूनच एक अधिकारी म्हणून तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागते. जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, अगदी बंडखोरी करून म्हणा किंवा संघर्ष करून, ते स्वप्न आज साकार होताना तुम्हाला दिसतंय, साकार झालंय. आता मागे वळून बघताना असं काय वाटतंय की स्मार्तना पाटील आधी कशी होती आणि आता कशी झाली? आय कांट इमॅजिन की लहानपणीची ती गावात हुंदडणारी मी आज या ठिकाणी येऊन बसू शकते. इव्हन परवाचं माझी जुनी फार मैत्रीण आहे स्कूलची, तिचं माझं असं सहज बोलणं झालं. त्याच्यामध्ये म्हटलं यार, आपण कधी इमॅजिन केलं नव्हतं की आपण तिथून इथंपर्यंत येऊ. आज ती कॉलेजवरती प्रिन्सिपल आहे. तर त्यावेळेला असं म्हणजे खूप आश्चर्य वाटतं की इट्स अ मिरॅकल की लहानपणी आपण जे होतो त्यावेळेला त्या लोकांनी विचार केला नसेल की आपण असे असू. आणि मीही केला नव्हता. पण मला एक आठवतं की माझे आध्यात्मिक गुरु होते आमच्या पूर्ण फॅमिलीचे. तर ते कायम त्यांच्या प्रवचनामध्ये सांगायचे लहान मुलांना की मी तुम्हाला नमस्कार करतो म्हणे, कारण तुमच्यामध्ये उद्याचा पंतप्रधान असेल, उद्याचा मुख्यमंत्री असेल, उद्याचा कलेक्टर असेल, हे त्यावेळेला ते म्हणायचे. ते शेवटी आध्यात्मिक गुरु होते, त्यामुळं त्यांच्याकडे ती हे होती. तर मला आजही मीही आजकाल म्हणून म्हणजे नेहमी त्याच्यानंतर मी लक्षात ठेवलं जेव्हापासून ऑफिसर झाले की लहान मुलं जरी असली ना तरी ऑलवेज त्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण उद्याच्या भविष्यातला तो कोण असेल ह्याची गॅरंटी नाही देता येणार. कारण माझ्या गुरूंच्या समोरच्या क्राऊडमध्ये मी बसलेले होते, आज मी इथंपर्यंत येऊन पोहोचले. तर तसं एक मिरॅकल आहे की त्यावेळेला लहानपणी मला असं कधी वाटलं नव्हतं की मी इथंपर्यंत पोहोचेन असं, पण आज मी इथंपर्यंत येऊन पोहोचले. हे सगळ्यांचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा, की त्यामुळे हे खूप मोठं आश्चर्य हे झालं. स्वतःसाठी विचार करणं तसं काही वाईट नसतं. स्वतःसाठी स्वप्न तुम्ही नक्की बघा, पण त्याला जर संघर्षाची जोड असेल तरच ते स्वप्न नक्की साकार होईल. आणि त्याचं उदाहरण आज आपण स्मार्तना पाटील यांच्या निमित्ताने बघितलं. थँक्यू सो मच स्मार्तनाजी, थँक्यू. इथे आलात आणि आमच्या महिलांशी आणि आमच्या प्रेक्षकांशी तुमचे अनुभव शेअर केले. थँक्यू सो मच.